नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर कशा आहात? मस्तच असतात अशी आशा करते. तर आज तुम्हाला सर्वांना हरताळकीच्या खूप खूप शुभेच्छा. शाळेत जायची तयारी, तिला उरकायचं जीवावर येतं. ते शाळेत म्हणलं की का तिला कंटाळाच येतो, बळच सांगावं लागतं. मनाने तर कोणतीही गोष्ट तिला होत नाही. तर माझी झाली देवपूजा इथं. तर मी तुम्हाला पूजा मांडलेली मी दाखवते मी कशी मांडली. तर हो का, रुद्राने महादेवाची पिंड काढली. मी तुम्हाला दाखवते ती महादेवाची पिंड. तर चला, ही काढली आमच्या रुद्राने महादेवाची पिंड. हो का, दिसतंय का? क्ले इथं काय माती वगैरे नाही आहे, त्यामुळे मग क्लेचं बनवलं आहे महादेव. बघा ना किती छान आणि सुंदर नाभ वगैरे किती मस्त आलाय. खूप भारी वाटतोय तो राहतात असंच. तर खूप छान आहे. प्रयत्न तर केलाय, करायला तर शिकतोय. तर चला मी तुम्हाला पूजा दाखवते. मी एकदम गावाकडे जशी साध्या सोप्या पद्धतीने मांडतात तशी पूजा मांडली मी तुम्हाला दाखवते. तर चला, असं मांडलाय महादेवाची पिंड. बघा बरं किती छान दिसते, मला तर भारी वाटते. बघा महादेवाची. आणि वाळू इथं नव्हती, मी गावाकडे आत्ता गेलते ना तेव्हा येताना आम्ही वाळू आणली खास महादेवाच्या पिंड्यासाठी. तर इथं गेल्या वर्षी वाळूच नाही भेटली, तर यंदा मी गावाकडूनच आणली. तर अशा प्रकारे मांडली महादेवाची पिंड. तर मी तुम्हाला पुढची तयारी दाखवते. चला, तर झाली आपली देवपूजा वगैरे उरकले. तर फराळ करतात पण गोड करतात. मग आता तुमच्या तिथं कसं करतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पण आमच्या तिकडे मी माझ्या सासू म्हणते गोडच करायचं असतं हा उपासाला. खिचडी ती एक टाईम करायची असते, कारण हा उपास दुसऱ्या दिवशी सोडला जातो ना, त्यामुळे. तर मी करणार आहे खिचडी, पण मी करणार आहे गोड खिचडी. तर मुलांनी भाऊगडनं चपाती घेतली होती टाकायला. 2 मिनटं. तर कशी वाटते साडी नक्की मला सांगा. आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सर्वांना हरताळकीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.